मारायचं प्रत्येकाला. कोणी टप अमर व्हायला आलाय. गरीब मारणारे, श्रीमंत मारणारे, लहान मोठा मारणारे, ग्रामपंचायतचा सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे मारणारे. काय चला आलो ना जन्माला, जातीसाठी काहीतरी करूया. आता आमच्या जातीचं लय वाटोळ झालं, वर्षानुवर्ष वाटोळ झालं. एकदा शाश्वत काहीतरी झालं पाहिजे की नाही, वाटतं की नाही? चला किती वेळेस तेच 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 तेच, वेळ द्या पैसा द्या, वेळ द्या पैसा द्या, पोलीस स्टेशनला जा, गुन्हे दाखल करून घ्या. हे धंदे बंद करू आपण. त्याच्यामुळे आता थोडीशी शांतता. तुम्ही ज्या क्षणाला गोंधळ केला त्या क्षणाला मी चालले जाईल. त्याच्यामुळे गोंधळ नाही करायचा. मग इथं किती वेळ बसायचं काम पडू द्या, गोंधळ करायचा नाही. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा बरं एकदा. काऊन माहिती आहे तुम्हाला? काऊन हे आले म्हणून नाही? नाही नाही अरे ते नाही, ते नाही. तुम्ही आमचे भाऊ आहे, हे आमचे भाऊ हे गाववाले, हे आले म्हणून नाही. कारण मला पोलिसांपासून पहिल्यांदा वाचवलं एका मराठा सरपंचानं. आणि मी जाहीरपणे सांगतो, या राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण करून समाजाचं वाटोळ करणाऱ्या सगळ्या बांडगुळांना दादा सांगतो, ज्या गाडीत आलो ना इथं सुरक्षित, ती गाडी मराठ्याची होती, मराठाच चालवत होता इथं. त्याच्यामुळे आता जातीच्या खेळात आम्ही गुतायचं नाही. हे दुकानदारा करणारे सगळे भाड खाऊ दलाल यांना चेतावणी आहे. काही 2-4 न खाजवलं दीपक बोराडेला आज दादा, त्याची अंडी पिल्ली सगळी मला माहिती आहे. त्यांना जाहीर चेतावणी आहे. दीपक बोराडेचं कॅरेक्टर पाण्यासारखं निर्मळ आहे रे चोट्ट्या हो, अवकाळीत राहा बुरट्यांनो. चुप बसलो. आता जर दीपक बोराडेकडे वाकड्या तोंडानं कोणी बोललं ना, त्याचे उत्तर त्याच भाषेत दिल्या जाईल.